बाबींमुळे काही खासदारांचं मतदान जे आहे ते होऊ शकलेलं नाही। वक्फ सुधारणा विधेयक काय? आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं। बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे। 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची। आता गैरमुस्लिम सदस्यांचा देखील समावेश बंधनकारक आहे। किमान 2 गैरमुस्लिम सदस्य असतील। सर्व सदस्य राज्य सरकार निवडणार। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम, कोणत्याही कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। आता वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार। आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फ दावा असायचा। आता जर जमीन दान केलेली नसेल आणि जरी त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। जमीन दान केलेली असणं आवश्यक आहे। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना असायचे। आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार। आधी काही वेळा महिलांचे वारसा हक्क डावलले जायचे। आता महिलांचे वारसा हक्क संरक्षित केले जाणार। तर वक्फ सुधारणा विधेयकावरती लोकसभेमध्ये सध्या मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे। 390 खासदारांचं मतदान प्रक्रिया पार पडली आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही खासदारांचं मतदान जे आहे ती प्रक्रिया होऊ शकलेली नाही। त्यामुळे या संपूर्ण मतदान प्रक्रियेवरती समजा जर कुणी आक्षेप घेतला नाही तर 390 खासदारांचं मतदान ग्राह्य धरून या बिलासंदर्भातला निर्णय दिला जाऊ शकतो। परंतु काही खासदारांनी मतदानावरती आक्षेप घेतला तर संपूर्ण ही प्रक्रिया जी आहे ती वेगळ्या पद्धतीने राबवण्यात येईल आणि त्यानंतर या बिलासंदर्भात माहिती जी आहे ती समोर येणार आहे। वक्फ सुधारणा विधेयकावरती लोकसभेमध्ये मतदान जे आहे ते सुरू झालेलं होतं। या संदर्भात 390 खासदारांचं मतदान पूर्णपणे पार पडलेलं आहे, परंतु उपस्थित असलेल्या खासदारांपैकी काहींचं मतदान जे आहे ते तांत्रिक बाबींमुळे होऊ शकलेलं नाही। लोकसभा अध्यक्षांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सध्या तपास जो आहे तो तपासणी केली जाते। सर्व खासदारांनी मान्य केल्या झालेल्या मतदानावरतीच निर्णय दिला जाईल। लोकसभेमध्ये सध्या वक्फ सुधारणा विधेयकावरती मतदान जे आहे ते पार पडत आहे। या संदर्भातल्या तांत्रिक बाबी ज्या आहेत ते सध्या लोकसभा सचिवालयाकडून आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून तपासले जात आहेत। लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात जे आहे ते मतदान पार पडत होतं। या मतदानामध्ये जवळपास 390 खासदारांचं मतदान जे आहे ते वोटिंग सिस्टीमद्वारे इलेक्ट्रिक वोटिंग सिस्टीमद्वारे जे आहे ती पार पडलेलं आहे। त्यामध्ये जवळपास 390 खासदारांनी आपलं मत जे आहे ते नोंदवलेलं आहे। त्यानंतर जवळपास काही खासदारांचं मतदान जे आहे ते उपस्थित असूनही तांत्रिक बाबींमुळे झालेलं नाही। त्यामुळे सर्व खासदारांनी मान्य केल्यास पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडेल। मानवी मतदान प्रक्रिया पार पडेल किंवा ती पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक वोटिंग प्रक्रिया पार पडू शकते। त्या संदर्भातल्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या सध्या लोकसभा सचिवालयाकडून तपासण्यात येत आहेत। त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया पार पडून हे विधेयक पारित होतं की नामंजूर होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दिवसभरामध्ये आज विरोधकांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून या विधेयकावरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या होत्या। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील या बिलासंदर्भात बाजू जी आहे ती लावून धरलेली होती आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलेला होता। तर किरेन रिजिजू यांनी देखील या बिलासंदर्भात आम्ही सेक्युलर आहोत आणि हे बिल भारतातील मुस्लिमांच्या बाजूचं आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। तर विरोधकांकडून हे बिल मुस्लिमांच्या विरोधात आहे, त्यामुळे आमचा याला विरोध आहे असं देखील सांगण्यात आलेलं होतं। या संपूर्ण चर्चेनंतर जवळपास 12 तासांच्या पेक्षा जास्त चर्चा या बिलासंदर्भात झाली आणि त्यानंतर ही मतदान प्रक्रिया पार पडत होती। त्यामध्ये जवळपास 390 खासदारांचं मतदान जे आहे ते नोंदवण्यात आलेलं होतं। त्यामधील काही खासदार तिथे उपस्थित असून देखील मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली नाही, त्यांचं मत जे आहे ते नोंदवलं गेलेलं नाही। त्यामुळे तांत्रिक बाबींमुळे काही खासदार जे आहेत ते मतदानापासून वंचित राहिले आणि त्यामुळे आता लोकसभा सचिवालय आणि लोकसभा अध्यक्ष जे आहेत ते या संपूर्ण बाबी तपासतायत। जर या संदर्भात काही खासदारांनी जर आक्षेप घेतला तर ही संपूर्ण मतदान प्रक्रिया पुन्हा जी आहे ती पार पडेल।
आणि जर समजा खासदारांनी हीच मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे त्याच्यावरती कुणीही आक्षेप घेतला नाही तर हेच मतदान ग्राह्य धरून वक्फ सुधारणा विधेयकावरती निर्णय जो आहे तो लोकसभा